हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे मी आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट करत आहे, बऱ्याच दिवसांनी ब्लॉग टाकत आहे. तर काही कारणामुळे नाही रिली टाकणं होत, पण इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे मी. तर काही साड्या वगैरे संक्रांतीपासून आपण आपल्या म्हणजे शॉपमध्ये संक्रांतीपासून आपण काही साड्या वगैरे सेल करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर ऑनलाईन पण भरपूर साड्या आपण देतो, म्हणजे ऑनलाईन ऑर्डर पण ॲक्सेप्ट करून आलेली आहे. तर ते तुमच्याशी शेअर करते मी. एक मिनिट. तर इथे पहा, या टिश्यू सिल्क साड्यांचं कलेक्शन आपण आणलेलं आहे आणि खूप सुंदर साड्या आहेत. त्याच्या पदराला असे गोंडे वगैरे आहेत. अशी ही लेस आहे चिकनकरीची, खूप छान अशी लेस आहे. कपडा पाहू शकता तुम्ही, क्वालिटी कशी आहे. आणि सेम हाच पीस असणार आहे असा, या पद्धतीने इथे पाहू शकता. ओपन करून दाखवलंच मी तसा. तर हा एक पीस आहे, सेकंड पीस हा आहे. म्हणजे फक्त त्याचे जे चिकनकरीचा लेस आहे ना, ही जी लेस आहे ना, ह्या लेसच्या शेडची साडी आहे. तर पोस्टर पीसवर पिंक कलरच आहे सगळ्याच्यावर. तर हा आहे तिसरा. मेहंदी कलर आहे, हे पाहू शकता. तर साड्या तर खूप सुंदर आहे. हा येलो शेड आहे, या पद्धतीने खूप सुंदर आहे येलो शेड, हे पहा. आणि पूर्ण अशी प्रत्येक साडीचा कलर वेगळा असणार आहे त्यामध्ये. आणि प्रत्येक साडीला अशी गोल्डन, जरी बोलतो ना आपण, गोल्डन विविंग असणार आहे, त्याला गोल्डन शेडमध्ये असणार आहे प्रत्येक साडी. त्यानंतर हा आहे अबोली कलर. त्यानंतर हा एक आहे थोडासा लेव्हेंडर शेड आहे, वाईन शेडमध्ये. त्यानंतर हा एक आहे थोडासा मेहंदी कलरमध्येच आहे, रेनबो पॅटर्न टिश्यू सिल्क साडी आहे. हा एक आहे रेड कलरमध्ये. त्यानंतर हा दुसरा पॅटर्न आणलेला आहे, जो की या पद्धतीने असणार आहे. आणि प्रत्येक साडीचा जो कलर आहे ना, ते पाहू शकता. प्रत्येक साडीचा रंग सेम आहे, पण प्रत्येक साडीवर जी डिझाईन असणार आहे, तर ते प्रत्येक साडीची डिझाईन ही चेंज असणार आहे या पद्धतीने. तर खूप सुंदर अशा साड्या आहेत. आणि तुम्हालाही या साड्या जर बाय करायच्या असेल तर मला 9850167105 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. तर मी स्क्रीनवर तसा नंबर पण देईल, त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप बुकिंग करायची आहे आणि मला ॲड्रेस सेंड करायचा आहे. या पद्धतीने साड्या आणलेल्या आहेत. त्यानंतर अजून एक जी ट्रेंडिंग साडी आहे ती दाखवते. तर इथे पाहू शकता, ही आहे ती ट्रेंडिंग साडी, जी रंगोली आर्ट सिल्क म्हणून ही साडी आहे. तर हे पहा, ही आहे साडी, ती छान आहे साडी आणि प्राईस त्याची ही असणार आहे. तर ज्याला कोणाला ही साडी बाय करायची आहे त्यांनी आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. तर कट वर्क असणार आहे पॅटर्न, त्याचा साईडला मिरर वर्क आहे त्यावर सगळं. आणि त्याचा जो कपडा असणार आहे तो रंगोली सिल्क कपडा असणार आहे त्याचा. तर यामध्ये मी 2 शेड मागवलेले आहे. हे पहा, एक आहे जो की पिंक आहे. तर पिंक आणि येलो हे 2च कलर याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हालाही जर या पद्धतीने या प्रकारची जर साडी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर. त्यानंतर मी इथे काही, आता ही पिशवी थोडीशी कापडी आहे पण दणकट आहे, थोडी खराब झाली, त्याला इग्नोर करा. पण हे पहा, कारण मला नेवाशावरून म्हणजे नेवाशाला यायचं होतं, नगरवरून माल आणायचा होता आणि भरपूर साऱ्या पिशव्या होत्या माझ्याकडं. तर थोडीशी दणगटच पिशवी पाहिजे होती. त्यांनी दिली ती, शॉपवाल्याने अशी निळी पिशवी दिली ती प्लास्टिकची, पण ती काय एवढ्या लांबवर दम धरलं नसतं, म्हणून मी ह्या पिशवीमध्ये आणले. तर थोडंसं पिशवीला इग्नोर करा जरा खराब जर वाटत असली तर. पण हे पहा, मी हा एक म्हणजे भरपूर कलरचे वेगवेगळ्या रंगाचे फॉल आणलेले आहे. आणि नगरवरूनच माल आणते मी, अहिल्यानगरवरून, आपल्या अहिल्यानगरवरून. तर कोणाला जर ॲड्रेस हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, तर मी नक्की तुम्हाला
ॲड्रेस टाकेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि खाली काही तागे पण आहेत जे मला पण जे कलर जास्त लागतील त्याचे मी तागे आणलेले आहेत. त्यानंतर इथे ही एक मूर्ती आणली होती मी काल, मला आवडली एका शॉपमध्ये. तर ही एक शॉपमध्ये मी ठेवण्यासाठी स्पेशल मूर्ती आणली आहे आपली कुबेरजीची, ज्याला की आपण लाफिंग बुद्धा पण म्हणतो. तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर ही मूर्ती मी आणलेली आहे, खूप छान. त्यानंतर इथे मी काही लेस वगैरे आणलेले आहेत. तर हे पॅड आहेत ब्लाऊजचे, जे की मी घेऊन आलेले आहे. साईजमध्ये पॅड आहेत ते 34, 32 वगैरे 28, 30 साईजमध्ये पॅड आहे. त्यानंतर मी इथे काही ज्या शॉपमध्ये माझ्या खूप लेस आहे, खूप साऱ्या लेस आहे. तर ज्या लेस माझ्या संपल्या होत्या तर त्या मी आणलेल्या आहे. त्या पण मला होलसेल दरात मिळालेल्या आहे. तर ही एक आणलेली आहे जी की बाहीसाठी, आणि खूप स्वस्त मिळालेली आहे मला. तुम्हाला ॲड्रेस हवा असेल तर मी नक्की ॲड्रेस देईल, आणि खूप होलसेल रेटमध्ये माल मिळतो पण तिथे. तर ही पण एक आहे. भरपूर बऱ्यापैकी लेस आणलेले आहे, सिल्वर, गोल्डन. जे रंग माझ्याकडे नव्हते मी ते रंग आणलेले आहे. तर बऱ्यापैकी माल आणलेला आहे. मी अजूनही दाखवले, ते खाली तुम्हाला दोऱ्याचे बॉक्स दिसत असतील तर दोऱ्याचे बॉक्ससुद्धा आणलेले आहेत काही, जे मला रंग हवे होते ते. तर या पद्धतीने काही साड्या आणलेल्या आहे. माझ्या शॉपमध्ये पण काही साड्या आहेत. तुम्हाला जर अजून साड्या जर पाहायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन नवीन आलेला माल नेहमी तुम्हाला यावर दिसेल. तसंच आपण जो साड्यांचा जो कलेक्शन आहे ते आपण संक्रांतीनंतर चालू केलेला आहे. तर म्हणजे संक्रांतीच्या आधी माल आणला होता संक्रांतीसाठी विकण्यासाठी, आणि माझा भरपूर बऱ्यापैकी माल गेलेला आहे. तर संक्रांतीच्या पिरियडमध्ये आपण माल घेऊन आलेलो होतो. तर बऱ्यापैकी माझा माल सेल आऊट झालेला आहे आणि मला खूप छान रिस्पॉन्स आहे. त्यामुळे मी अजूनही साड्या आणायचं ठरवलं आहे. तर बऱ्यापैकी साड्या खूप छान आहेत, खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. तर खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. तर तुम्हालाही जर काही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला आवडेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. यामध्ये वेगवेगळे डिझाईन्समध्ये हे शेड आहेत. म्हणजे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक साडीवर ही डिझाईन वेगळी पाहायला मिळेल आणि खूप सुंदर आहे. तर तुम्हालाही जर या प्रकारच्या जर साड्या ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. टिश्यू सिल्कचा त्याचा कपडा आहे आणि कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे, खूप छान आहे. त्यानंतर ही पहा, म्हणजे प्रत्येक तुम्हाला डिझाईन ही वेगळी पाहायला मिळणार आहे. आणि प्रत्येक साडीचे जे गोंडे आहे ते शेडनुसार वेगवेगळे आहे. याचा राणी कलरचा आहे, याचा चिंतामणी कलर आहे, त्यानंतर याचा पाहू शकता याचा लव्हेंडर, याचा जांभळा, या पद्धतीने असे नेव्ही ब्ल्यू तर या पद्धतीने साड्या आहेत. तुम्हालाही जर नवीन नवीन कलेक्शन पाहायला आवडत असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज टाकून तुमची ऑर्डर बुक करायची आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथून मागे अजून एक सांगायचं, इथून मागे जर व्हिडिओ काही आले नसतील तर त्यासाठी क्षमस्व. इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ राहतील. माझं जे शॉपचं जे काम आहे, जे की आधी व्हिडिओ पडायचे तर ते व्हिडिओ आहेत. कामाचा लोड पण खूप राहायचा त्यावेळेस. दिवाळीनंतर खूप सीझन होतं, खूप सारं काम वाढलेलं होतं, खूप व्याप होता आणि व्हिडिओ काढायला आणि एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नव्हता. पण आता सध्या माझ्याकडे म्हणजे काम पण चालू आहे. पण चला म्हटलं आपलं जे कलेक्शन आहे साड्यांचं ते आपण दाखवूयात. तर बऱ्यापैकी साड्यांचं सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे. तुम्हाला जर आवडलं असेल साड्यांचे कलेक्शन तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता, तुम्ही ऑर्डर करू शकता. ट्रस्टेड साड्या आहेत, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चॅनल ज्याचं नाव आहे भावना फॅशन डिझायनर. आणि सकाळी मी व्हिडिओ बनवला होता, सामान दाखवलं होतं आणि त्यावेळेस मी घरी होते आणि काय काय कोणत्या पॅटर्नचे वगैरे साड्या आणलेल्या सगळं दाखवलं होतं. तर इथे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता थोडीशी आता जागा कमी पडते, कारण हे पहा शॉप झालं आहे बारीक आणि सामान झालं आहे जास्त. तर या पद्धतीने काहीतरी ॲडजस्ट केलं आहे मी. वरती काही साड्या ठेवल्या त्या बॉक्समध्ये. मग आता काय करणार नाही का,
जागाच नसल्यामुळं काय करू शकतो, तर इथे मी ना या पद्धतीने काही सामान लावलेलं आहे, जे की असं आहे. आणि वरती इथे पाहू शकता या पद्धतीने हे ड्रेस मी बॅक साईडला लावले होते, आधी या रिंगला लावले होते पहिले, पण इथे थोडीशी जागा कमी पडायला लागली. आणि कारण काय, पहिले मी हे जे आहे ना हे ड्रेस, हे वन पीस सगळे मी पहिले या इथे लावले होते इथे. आता हे इथे तुम्हाला हे ओपन दिसतंय ना, हे सगळे ब्लाऊज गेलेले आहे. सध्या कोणते ब्लाऊज नाहीत, कारण मी सगळे अर्जंट ब्लाऊज होते ते देऊन टाकले आणि इथून पुढे मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली आजपासून. आणि 2 दिवस मी माल आणायला गेले होते. तर इथे पाहू शकता हे वन पीस किंवा काही डेमो पीस लावलेत नाही, मी वर लावलेले आहेत, कारण मग इथे थोडीशी जागा वाचते. पहिले हे इथं होते वरती, पण इथं मी तिथले लावल्यामुळे इथली जागा वाचते. त्यानंतर मी जे साड्या आणलेत ना, हा बॉक्स मी आधी आणलेला आहे साड्याचा, आणि हा नवीन आणलेला तागा आहे, जो की हा तागा यामध्ये ॲड होत नाही म्हणून तिथे ठेवले. आणि पहिले मी कट पीस आणायचे, तर आता कट पीस नाही आणत, आता तागेच आणते, कारण तागे परवडतात, कट करून द्यायलाही परवडतात, कारण बऱ्यापैकी मोठ्या ब्लाऊजच्या मापाचे ब्लाऊज असतात, मोठे मापाचे. तर इथे मी या पद्धतीने तागे आणलेले आहे. इथे साड्या 2 बॉक्सचे खाली नाही राहिले ते इथे लावले. इथे तागे, इथे फॉलचा पूर्ण सेक्शन आहे, हे काल आणलेले 2 लाईन, हे इकडे पूर्ण हे फॉल मी काल आणलेले, आणि हे आधीचे. तर याच्यामध्ये बरेचसे रंग नव्हते, त्याच्यामुळे डबल झाले तरी चालेल, पण फॉल मी बऱ्यापैकी आणलेले आहे. त्यानंतर इथे साड्या आणलेल्या आहे. तर इथे जे ठेवलेल्या साड्या दिसत आहेत ना खालपर्यंत, हे पाहू शकता. इथे या साड्या घेतलेल्या आहे, गेलेल्या आहे, पण त्या ठेवायला जागा नसल्यामुळे मी ते तशा पद्धतीने ठेवल्यात. आणि आजकालचं तुम्ही इथं पाहता इंस्टाग्रामवर एखादी रील्स फोटोशूट वगैरे करून लगेच त्याचे फोटोशूट केल्याशिवाय तर रील व्हायरलच होत नाही. तर असं काहीतरी असतं, पण मला स्वतःला ब्लाऊज कामातून वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे मी फोटोशूट वगैरेच्या म्हणजे फंद्यात पडत नाही. जसं आहे तसे फोटो टाकून देते व्हॉट्सॲपला किंवा इंस्टाग्रामवर आपली भावना फॅशन डिझायनर 24 अशी आयडी आहे, तर त्यावर मी टाकत असते ब्लाऊज डिझाईन्स म्हणा, किंवा मग आपले साड्यांचे वगैरे पिक मी टाकते, त्यावर व्हिडिओज वगैरे बनवून टाकते, पण स्वतः वेअर करून आत्तापर्यंत कधी दाखवलं नाही आहे मी. तर तसं वेळ पण मिळत नाही, जर शक्य झालं तर नक्की करूयात आपण ते सुद्धा. आणि इथे काही साड्या लावल्या आहेत इथे आहेत, तर इथे मी बऱ्यापैकी ना साड्या भरपूर आणलेल्या आहेत. आता ह्या मी काल आणलेल्या आहेत साड्या, जसं की मी सकाळी दाखवलं होतं तुम्हाला मी जी साडी आणली होती. तर यामध्ये पिंक आणि येलो ब्लाऊज आहेत, ते आणलेले आहेत. त्यानंतर हे टिश्यू सिल्क मी आज आणलेले आहे साडी, म्हणजे जे की तेच तुम्हाला सकाळी दाखवली होती मी ते. तर याच्या इथे माझ्याकडे काही ब्लाऊज पीस वगैरे सेल करायला आहे. तर इथे मागाशी एका कस्टमरने पाहिले आणि ते ब्लाऊज तसेच ठेवून दिले. तर इथे मी बऱ्यापैकी साड्या आणले होते विकायला, तर याच्यामध्ये मी 10 पीस आणले होते, तर माझे 8 पीस गेलेले आहे. आणि ही या पद्धतीची अशी, हे पाहू शकता, ही कतान सिल्क साडी होती, ज्यावर असे डिझाईन्स होते, आणि 2 शेडमध्ये, डबल शेडमध्ये साडी होती. तर त्याच्यामधले 2 रंग उरलेले आहेत बऱ्यापैकी. तर हे मी कधीतरी निवांत दाखवलं की माझ्याकडे कोणत्या साड्या आहेत किंवा नाही, पण त्याआधी मी जे सामान आणलं होतं ते या पद्धतीने लावलं. हे पाहू शकता, इथे लेस वगैरे या पद्धतीने लावलेले आहेत. इथे फक्त नॉटचं सेक्शन आहे, इथे काही लेस लावलेल्या आहेत, ज्या की मी काल आणल्यात, काही आधीच्या होत्या. आणि ह्या पण लेसच आहेत, पण ह्या तुम्ही पाहिल्या असतील, पहिले जुन्या लेस होत्या, ह्या खूप चालायच्या. त्यातले काही रंग हे म्हणजे वापरले, पण काही रंग हे मागं राहिले. हा पिकोचा थ्रेड आहे, नायलॉन थ्रेड, या पद्धतीने मी आणत असते पिकोला. इथे मी मार्क पेन्सिल आणलेली आहे चॉकची, ग्लास मार्किंगसाठी, ब्लाऊजवर वगैरे इझी होतं, म्हणजे ग्लास मार्किंगला एकदम कट टू कट त्यावर मार्क करता येतं. त्यानंतर मी हा पायपिंग गोटचा 4 याचा बॉक्स, म्हणजे 4 याचा पॅक आणला आहे काल. तर हा तुम्हाला होलसेल जर घेतला तर खूप स्वस्त पडतो, आणि तुम्ही जर सिंगल पीस जर सेल करायला गेलात तर सिंगल पीस तुम्हाला परवडत नाही. तर हा मी आय थिंक 60 रुपयाला 4 याचा आणलेला आहे. तसा तुम्ही सिंगल जर घ्यायला गेलं तुम्हाला 50 रुपयाला एक पडेल किंवा 40 रुपयाला पडू शकतो. तर माझ्या इकडे मला तो शॉपमध्ये 50 रुपयाला येणार होता, पण मी न घेता हे पायपिंग डोर नगरवरूनच माल आणते, सहसा अहिल्यानगरवरून आपलं आत्ता सध्याचं. तर तिथूनच माल म्हणजे तरी काय, अस्तर, तागे, दोरे, नॉड, लेस किंवा हे धागे, त्यानंतर अशा ह्या हुकच्या पट्ट्या, नायलॉन थ्रेड, म्हणजे जे काही सामान आहे ना मी ते सारा तिथूनच आणते. मला होलसेल रेटमध्ये ते परवडतं. त्यानंतर इथे काही ज्या लेस नॉड आहेत जे मी तिथे जे मावले नाही ते इथे काही असे या पद्धतीने करून लावलेले, आणि हे मी खूप आधी करून घेतलेले. माझे जुने जर व्हिडिओ पाहिले ना तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला नक्की दिसेल
आता खरं सांगायचं तर हे रिअलमध्ये नाही, हे खूप दिवसाचे डेमो पीस लावलेले आहेत मी, डेमो पीस. तर हे ना खूप धूळ बसलेली याच्यावर. असं जरी दिसत नसलं ना तर मी दुकानात आल्यानंतर मला ते दिसतं, पण मला वेळच मिळत नाही आहे ते साफ करण्यासाठी. ते एक दिवस नक्की वेळ काढून हे घरी नेऊन पुन्हा एकदा धुवून इस्त्री करून पुन्हा इथे लावून ठेवल मी, म्हणजे अजून थोडंसं छान वाटेल. तर हे जे वरती जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे डमी आणले, हे मी 4 डमी एका वेळेस मागवले होते ते ऑनलाईन मिशोवर. तर ते मला परवडलेत. तर हे पहा, हे तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते, जे की मी सकाळी आल्यानंतर शिवलेलं आहे. आणि हा आहे माझ्या ब्लाऊजची क्वालिटी, हे पाहू शकता. तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते. तर हे पहा, हे आहे माझं प्रिन्सेस कट ब्लाऊज, जो की या पद्धतीने मी स्टिच केलेला आहे. तर आतून हे तुम्ही पाहू शकता, फिनिशिंग एकदम आपली परफेक्ट असते, म्हणजे अजिबात कुठं कमी जास्त नाही. तर इथे मी एक सिंगल टक्स देत असते, जी की मला काय आमची सवयच लागलेली आहे आता. त्या टक्सशिवाय प्रिन्सेस कट छान बसत नाही माझ्या मते तरी. तर हे पहा, रेडीमेड पायपिंग गोट सध्या इतका आवडतो ना सगळ्यांना, ते म्हणजे खूप सारे कस्टमर मला डिमांडच करतात की असाच गोट करून द्या. ही जी बाईला लेस होती कटवर्कची, तर ही लावली मी आतून अस्तर उलटवून न घेता. जे काठाचं जे अस्तर होतं ना ते डायरेक्ट लावून दिलं, म्हणजे धागे निघणार नाही. आणि या पद्धतीने थोडीशी टीप मारून आतमध्ये ॲड केलं. तर हा एक ब्लाऊज माझा प्रिन्सेस कट सिम्पल गोलगळ्याचा साधा स्टिच करून झालेला आहे. त्यानंतर हे माझा दुसरा ब्लाऊज आहे, जो की मी स्टिच करत आहे. आणि आता मला वाटतं 6 वाजलेले आहेत सायंकाळचे. आणि आज जी डेट आहे, तर आज तारीख आहे 11 तारीख आहे, आज बुधवार आहे. तर इथून मागे आपले जसं की मी सकाळी सांगितलं, डेली ब्लॉग नव्हते, इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग येतील. जे मी काम करेल ते टाकायचं नक्की प्रयत्न करेल. ते तुमच्यासाठी जी माहिती उपयुक्त ठरेल ती तुम्ही त्यातून घेऊ शकता. हा माझा सेकंड ब्लाऊज आहे, याचं फक्त गोड बाकी आहे. तर फिटिंग वगैरे सगळी झाली याची. तर हा पण मी आता पूर्ण केला आहे, छान झालेला आहे ब्लाऊज तसा. आणि याची फक्त फिटिंग झाली, गोड बाकी आहे त्याचा. इथे ही गोणी आहे अस्तरांची, जी की मला लागली तर मी इथूनच घेते. जर काही कमी पडले त्याला पुन्हा प्रेस करते त्या इस्तरीवर, आणि लागलं तर तिथे यूज करते. इथे ना हे माझे कामाचं आहे, जे की मला ब्लाऊज शिवायचे बाकी राहिलेले आहेत. काही ब्लाऊज मी याच्या मागे जे आहे ना ते कटिंग करून ठेवलेले आहेत याच्या मागे. तर इथे एक 1 पीससुद्धा आहे, तो 1 पीससुद्धा मला स्टिच करायचा आहे. हे माझ्या हिशोबाच्या वया असतात, जे की जवळच ठेवते मी. आणि तुम्ही इथे पाहू जर शकता, ह्या मशीनपासून इकडे जर तुम्ही पाहिलं ना, तुम्हाला कळेल की शॉपमध्ये जागा किती आहे. तर थोडीशी कमी जागा पडते मला. हे सामानच मी असं लावलं आहे, तुम्ही पाहू शकता, जरा जागा मला कमीच पडते. तर माझ्या जे दुकानासमोरचा जो व्ह्यू आहे तो या पद्धतीने, समोर ते हॉस्पिटल आहे आणि हा दुकानासमोरचा आपला व्ह्यू आहे. तर इथे माझी मुलगी करते अभ्यास मैत्रिणींना घेऊन. हाय करा. तर ह्या करतायत तिथे अभ्यास. त्यानंतर हा आहे आपल्या शॉपसमोरचा व्ह्यू, जो की या पद्धतीने आहे. बस ना, किती करता. तर हा आहे आपल्या शॉपसमोरचा व्ह्यू. जरा छान आहे, म्हणजे इतकं काही बोर होतच नाही त्या अजिबात. आपल्या आवडतीचं काम असल्यानंतर बोर व्हायचा काही विषयच नसतो. तर माझं काम इथं असं डेली रुटीन चालतं. इथून मागे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत नव्हते, पण इथून पुढे मी जसं काम करेल, जसं मला ॲडजस्ट होईल तसं मी टाकायचा नक्की प्रयत्न करेल. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो मी आधी सकाळचा व्हिडिओ मी शूट केला होता, त्यालाच हा मी ॲड करून देईल. तर इथेच आपल्या व्हिडिओचा एंड करूया. आणि अजून एक ब्लाऊज मी शिवणार आहे, जो की प्रिन्सेस कट नाही, कटोरी असणार आहे, तो अस्तरचा आहे. आणि त्यासाठीची पिकोफॉलची जी साडी आहे, पलीकडे मिस्टरांचं शॉप आहे जे नेवास्यामध्ये आहे. तर त्यांच्या शॉपवर त्या कस्टमरने साडी आणून दिली आहे, कारण ते फाट्यावरचे कस्टमर आहे, नेवासा फाट्यावरचे. तर ते नेवासा फाट्यावरचे कस्टमर आहे. तर त्याची साडी मला संध्याकाळी आल्यानंतर तर काही होणार नाही आहे, 8-9 नंतर, पण मग मी सकाळी आल्याबरोबर करून देणार आहे. तर त्याचं ब्लाऊज मी आत्ता रेडी करते, आणि तो जर झाला तर मी तुम्हाला तो पुढे कंटिन्यू करून देईल व्हिडिओ. सहसा घरचे व्हिडिओ मी जास्त दाखवणार नाही आहे, होता होईल तेवढे कामाचे व्हिडिओ दाखवल. कारण ज्या ब्लाऊज काम करतात किंवा शिलाई काम करतात, हे त्यांना नक्की 100% माहिती असणार आहे की घरचं काम फास्ट उरकून आपलं काम. इथे स्टॉप करते, आणि जमलं तर पुढचा व्हिडिओ ॲड करून देते, किंवा मग उद्या व्हिडिओ टाकते. तर इथेच व्हिडिओचा एंड करूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.